हॅलो. आज आहे मकर संक्रांत आणि सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरं, मी आता संक्रांतीची पूजा करून घेते. बेसिकली आमच्याकडे सुगड पूजतात. म्हणजे मी कोकणातली आहे किंवा मी ज्या एरियातली आहे किंवा जिकडची आहे तिकडे सुगड पूजतात. आता काही लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. सुगड म्हणजे जे मातीचे आपले छोटे छोटे मडकी असतात ती मी दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यासाठी मी ही सगळी तयारी करून घेतली. आवळा आहे, शेंगदाणा आहे, तिळगुळचे लाडू आहेत. बरं, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत, गाजर आहे आणि हरभरे मला मिळाले नाही म्हणून मी त्याची डाळ घेतली. फुलं, देवाची पूजा मी सकाळी लवकर करून घेतली कारण मला ही पण पूजा करायची होती म्हणून. आणि जसं मी म्हणाले तुम्हाला मी सुगड दाखवते, तर हे आहेत सुगड, मातीपासून आपण बनवतात ते. आणि त्याच्या आधी सुगड मी आता काढून घेतलेत. बरं, ते चांगले स्वच्छ धुवून घेते कारण मी हे गेल्या वर्षी पूजा केल्यानंतर व्यवस्थित पॅक करून ठेवले जेणेकरून मला पुढच्या वर्षीला पण होतील म्हणून. आणि मातीचे असतात त्याच्यामुळे पटकन स्वच्छ होऊन जातात. मी अगदी पाण्यात बुडवून घेतलेत आणि 5-1 मिनिटांनी ड्राय होऊन झाले म्हणजे सुकले ते, की त्याला मी हळदी कुंकाची बोटं ओढून घेते, 5 बोटं, आणि आपले दोऱ्या आहे त्याचे 5 राऊंड मारून घेते. पहिले दोऱ्याचे राऊंड मारून घेतले 5, आणि त्याच्यानंतर मी हळदी कुंकाची बोटं उठवली आहेत. आणि आता जे काही हे सगळे मी तयारी केली पूजेची, ते चला आपण करून घेऊ. बरं, हे सुगड आमच्याकडे पूजेला मांडतात आणि मी असे हे मांडून घेते सुगड. पाट आहे, पाटावरती मी मस्त कापड टाकले देवाचंच आणि हे सुगड छान मांडून घेते. आणि हे सगळं जे साहित्य आहे ते सुगडामध्ये टाकायचं आहे, म्हणजे इवन तिळगुळचे लाडू पण. आणि अजून पण साहित्य टाकतात जसं की बोरं टाकतात छोटीवाली, त्याच्यानंतर ऊस टाकतात आणि हरभऱ्याच्या शेंगा टाकतात. पण मला काल मिळाला नाही ऊस, तर मला इकडे दिसलाच नाही. हरभऱ्याच्या शेंगा दिसतात पण काल नाही मला दिसल्या. म्हणजे कधी कधी असं होतं ना, ज्या गोष्टी आपल्याला जेव्हा पाहिजे असतात तेव्हाच नाही मिळत, तसं काल माझ्या बाबतीत झालं. पण जे मला भेटलं म्हणजे जे मला अवेलेबल झालं ते मी सगळं घेऊन आले. आणि आता सगळं साहित्य आतमध्ये टाकल्यानंतर मी छान पूजा करून घेईन. हळदी कुंकू वाहते, दिवा दाखवते, आरती दाखवते, धूप दाखवणार, नैवेद्य दाखवणार आणि छान पूजा करून नमस्कार करून घेते. बरं, ही आहे आमच्या साईडची पद्धत. तुमच्या साईडला कशी मकर संक्रांत साजरी करतात मला नक्की सांगा. कारण सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आणि तुमची कोणती पद्धत आहे ही पण सांगू शकता. आणि आमच्याकडची पद्धत कशी आहे ते पण सांगा. थँक्यू सो मच फॉर